हॅलो स्टुडंट्स, आता नेक्स्ट टॉपिक जो आहे आपला तो आहे आपल्या स्टेट बोर्डमध्ये मी तुम्हाला दाखवतो. हा आहे थर्मोडायनामिक्स सिस्टीम अँड प्रोसेसेस. ठीक आहे ना. अगदी सिंपल असा हा टॉपिक आहे की फारसा वेळ लागणार नाही आपल्याला टॉपिक कवर करायला. ओके, सो लुक ॲट हिअर. सो व्हॉट इज द टायटल फॉर टुडे? इट इज थर्मोडायनामिक सिस्टीम अँड प्रोसेसेस. ठीक आहे ना. सो थर्मोडायनामिक सिस्टीम काय असतं आणि ह्या प्रोसेसेस कशा आहेत हेच आपला आजचा टॉपिक आहे. सो काही फारसा वेळ लागणार नाही, बिलकुल इझी टॉपिक आहे आज. सो लुक ॲट हिअर. व्हॉट इज thermodynamic system. Okay, so very easy definition is here for the thermodynamic system, and definition is collection or a group of objects that can form a unit. ठीक है, unit which have ability to exchange energy, okay, with its surroundings. Okay, surroundings. So this is the definition. So collection or group of object that can form a unit. Unit means, चलो युनिट समजून घेऊया आपण. चला इथे एक असं एक बॉक्स आहे आणि या बॉक्सच्या शेजारी आणखी एक बॉक्स लावला आणि इथे एक आणखी एक बॉक्स लावला आणि याच्यापासून इथे एक आणखी एक बॉक्स लावून, ठीक आहे ना, सम रोबो टाईप आपण एक सिस्टीम बनवली. ठीक आहे ना. सो बघा हे काय आहे, कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट आहे. लिसन, लुक ॲट हिअर. हा एक ऑब्जेक्ट, दिस ऑब्जेक्ट आणि या ऑब्जेक्टपासून एक रोबोट बनवण्याचं एक काम केलं आपण. सो एक रोबोट बनवला म्हणजे एक युनिट बनलं की नाही, इज दॅट. सो तसंच वेगवेगळे कलेक्शन्स करायचे आहेत किंवा ग्रुप्स तयार करायचे आहेत ऑब्जेक्टचे आणि त्याचं एक युनिट बनवायचं आहे. पण हे युनिट काय करू शकलं पाहिजे, तर हे युनिट एक्सचेंज ऑफ एनर्जी करू शकलं पाहिजे. एक्सचेंज ऑफ एनर्जी. ठीक आहे. सो अशा कलेक्शन ऑफ ग्रुपला किंवा ऑब्जेक्टला आपण काय नाव देणार आहोत, थर्मोडायनामिक सिस्टीम. ओके, सो दिस इज थर्मोडायनामिक system. Okay, so that's called thermodynamic system. होप्स एकदम इझी डेफिनेशन तुमच्या लक्षात आली असेल काय आहे थर्मोडायनामिक सिस्टीम. तर ओके, काय आहे थर्मोडायनामिक सिस्टीम? इट इज द कलेक्शन, ठीक आहे ना, इट इज द कलेक्शन और ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट that can form a unit which have the ability to exchange energy with its surroundings. So the next topic to discuss is, sir, what is surroundings exactly? What is surroundings? What is surrounding? ठीक आहे ना. सो मराठीमध्ये तुम्हाला याचा सरळ अर्थ माहीत असेल की सराउंडिंग्स म्हणजे काय, अवतीभोवती जे असतं त्याला आपण सराउंडिंग म्हणतो. इज दॅट. सो व्हॉट इज सराउंडिंग, त्याला इथे सुद्धा प्रॉपर डेफिनेशन आपल्याला शिकायची आहे कारण की हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या थर्मोडायनामिक सिस्टीमचा. ठीक आहे. सो काय होतं सराउंडिंग्स? सो सराउंडिंगचे डेफिनेशन्स आपण इथे घेऊया. ओके, so what is surrounding? Surrounding means anything. It may be atmosphere, an atmosphere असेल, environment असेल, whatever, anything that is not a part of system. Part of system is the surroundings, or say environment of the system. So of the system. Okay, so this is the definition of surroundings. ठीक है. So what is the surrounding? Of course you got this. What is the surrounding? Okay, so surrounding means anything that is not a part of system, not the part of system, which is not the part of system. So system सोडून जे काही आहे ते सगळं काय मग सराउंडिंग्स. सो एकदम छानपैकी एक एक्झाम्पल आपण इथे घेऊया. ठीक आहे. सो इमॅजिन करा की इथे एक
एक मी ड्रॉ करतो. एक कंटेनर आहे, ठीक आहे. दिस इज द कंटेनर, हे कंटेनर. ओके, कंटेनर. आणि या कंटेनरमध्ये आहे सम लिक्विड, ठीक आहे, काहीतरी वाटूया आपण. ओके, सो वॉटर. आणि या सिस्टीमला आपण इकडनं, या कंटेनरला आपण इकडनं देतो आहात. आणि याच्याभोवती एक ॲटमॉस्फिअर आहे, ठीक आहे ना, ॲटमॉस्फिअर आहे याच्या अवतीभोवती या व्हेसलच्या. तर इथे लक्षात घ्या की इथे वॉटर, ठीक आहे ना, वॉटर इन व्हेसल, वॉटर इन व्हेसल, हे याला म्हणू आपण सिस्टीम. वॉटर इन व्हेसल याला काय म्हणू आपण सिस्टीम. सो वॉटर अलॉंग विथ वॉटर अलॉंग विथ दिस व्हेसल इज कॉल्ड एज सिस्टीम. ओनली व्हेसल, ठीक आहे ना, फक्त व्हेसल जे आहे, व्हेसलला आपण म्हणूया बाउंड्रीज. ओके, बाउंड्रीज ऑफ सिस्टीम. ओके, सो स्मूथी सारखं झाल्यामुळे तसं होते, ठीक आहे ना, बाउंड्रीज ऑफ सिस्टीम. सो दिस vessel is the boundary of system, but vessel along with this water is called as system. Then this atmosphere and this fire burner, ठीक है ना, these all things which are not the part of system is surrounding, ठीक है ना. So the we say atmosphere, okay, we say atmosphere काय असेल मग, atmosphere काय आहे मग, atmosphere हे याला म्हणूया आपण surrounding. Okay, so this is the part. Okay, so what you got, ठीक आहे ना. सो तुम्हाला इथे काय लक्षात आलं, तर इथे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की व्हॉट इज थर्मोडायनामिक सिस्टीम, व्हॉट इज सराउंडिंग, ठीक आहे ना, व्हॉट इज थर्मोडायनामिक सिस्टीम, व्हॉट इज द सराउंडिंग, अँड हाऊ टू, म्हणजे कशा पद्धतीनं तुम्ही ओळखायचं आहे, कशाला आपण सराउंडिंग म्हणतोय, कशाला सिस्टीम म्हणतोय, ठीक आहे ना. सो वॉटर इन व्हेसल्स या ठिकाणी काय झालं, सो इट इज सिस्टीम. फक्त व्हेसलचा जर विचार केला तर इट इज द बाउंड्रीज ऑफ सिस्टीम, आणि ॲटमॉस्फिअर वर्क्स ॲज अ सराउंडिंग्स. इज दॅट क्लिअर? येस ऑर नो? ओके, सो शॉर्टमध्ये याला व्यवस्थित नोट करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. ओके, पॉज करून नोट करून घ्या, ठीक आहे. ओके, हे काय होणार आहे. ओके, नाव द नेक्स्ट टायटल इज classification. Okay, classification of thermodynamic system. Okay, so classification of thermodynamic system. So thermodynamic system ह्या ज्या आहेत, ठीक आहे ना. So these are systems, this thermodynamic system, thermodynamic system can be classified on the basis of transfer of heat and matter. ओके, सो एक सिंपल वे आहे याला क्लासिफाईड करण्याचा, तो म्हणजे हे काय ट्रान्सफर करते, हीट और मॅटर और हीट ओनली, मॅटर ओनली, और बोथ नॉट, ठीक है ना. ऑन दिस बेसिस these are classified into 3 types. Okay, so first is open system. So open system means what? So open system freely allow exchange of energy and matter. ओके, सो लुक एट हिअर, याच्यामध्ये दोन्ही गोष्टी एक्सचेंज होऊ शकतात, ठीक आहे ना, दोन्ही गोष्टी एक्सचेंज होऊ शकतात. यस, परमिटेड. हीटसुद्धा, इथे एनर्जीसुद्धा अलो आहे टू एक्सचेंज, आणि मॅटरसुद्धा, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल घेऊया आपण इथे, ठीक आहे. सो हे एक्झाम्पल आहे एका किटल्स, ठीक आहे ना, त्याला आपण केटली म्हणतो. ओके, सो वेर इज किटल.
ओके. सो लुक ॲट हिअर दिस केटल. ओके, काय करते केटल, तर या केटलमध्ये ओके इथे एक आतमध्ये आहे सम हॉट टी, ठीक आहे ना. सो टी आहे आणि ज्यावेळेस तुम्ही याला हीट केलेलं असतं या केटलला, तर हे काय करतं, तर हे याच्यामधून जर का तुम्ही हात लावला तर याच्यामधून हीट पण बाहेर टाकतो. ओके, ॲज वेल ॲज बघा तुम्ही इथून जर का तुम्ही इथे विचार केला तर इथून स्टीमसुद्धा बाहेर आलं. काय बाहेर आलं, स्टीम. स्टीम मीन्स मॅटर, वॉटर असेल ते किंवा चहाच्या स्टीम असतील, ठीक आहे ना. सो हीट ॲज वेल ॲज मॅटर, ठीक आहे ना, ह्या दोन्हीही जर का त्या सिस्टीममधून एक्सचेंज होत असतील, म्हणजे सिस्टीममध्ये घेतल्या पण जात असतील आणि सिस्टीममधून दिल्या पण जात असतील, सो सच सिस्टीम, ठीक आहे ना, ह्या ज्या सिस्टीम आहेत, सच सिस्टीम इज कॉल्ड ॲज ओपन सिस्टीम. ओके, सो इज दॅट सिम्पल. व्हॉट इज द ओपन सिस्टीम? यस, इट इज व्हेरी सिम्पल. इट इज मीन्स व्हॉट, इट मीन्स की यार ओपन सिस्टीम काय करते, सर ओपन सिस्टीममध्ये हीट किंवा एनर्जी ॲज वेल ॲज मॅटर, ठीक आहे ना, जे ऑब्जेक्ट असेल किंवा वॉट एव्हर असेल, ठीक आहे ना, ते सगळं काय केलं जाऊ शकतं, तर ते एक्सचेंज केलं जाऊ शकतं. सो सेकंड पार्ट जो आहे याच्यामध्ये, जो याचा सेकंड टाईप जो येतो तो येतो क्लोज सिस्टीम. क्लोज सिस्टीम, क्लोज सिस्टीम. सो क्लोज सिस्टीम काय करते, क्लोज सिस्टीम डज नॉट allow matter to exchange, but energy can, okay. So क्लोज सिस्टीममध्ये डज नॉट अलाउ मॅटर टू एक्सचेंज. ओके, सो इथे मॅटर इज नॉट अलाउ टू पास, ठीक आहे ना, बट एनर्जी कॅन. ओके, एनर्जी कॅन बी एक्सचेंज विथ सराउंडिंग्स, ऑफकोर्स सराउंडिंग सोबत. ओके, अँड द थर्ड वन इज ठीक आहे, अँड द थर्ड वन इज आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम, ठीक आहे ना. आयसोलेटेड सिस्टीम काय करते, मॅटर ॲज वेल ॲज एनर्जी इज नॉट allow to exchange with surrounding, of course. So these are the three systems. याचं एक फारसं खूप चांगलं एक्झाम्पल म्हणजे थर्मॉस, ठीक आहे ना. सो तुम्ही पाहिलं असेल हे लाईक दिस थर्मॉस सिस्टीम. ओके, सो थर्मॉस हे आयसोलेटेड सिस्टीमचं एक पार्ट असतं, ठीक आहे ना. सो जे एक्सचेंज करू देत नाही आपल्याला, ठीक आहे. सो ना हीटचं एक्सचेंज होतं त्याच्यामध्ये, ना त्याच्यामधून मॅटर एक्सचेंज होतं, ठीक आहे ना. सो द टॉपिक इज, ठीक आहे ना. सो अशा पद्धतीने लक्षात आलं असेल तुमच्या. सो हा एक इमेज मला गुगलवर सापडली, ती मी तुम्हाला दाखवतो, ठीक आहे. किंवा थर्मोडायनामिक सिस्टीम इथे एका एक्झाममध्ये आपल्याला एक्सप्लेन करू देऊ शकतो. बघा, ही ओपन सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये हीट आणि मास दोन्ही ट्रान्सफर होते. ही क्लोज सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये हीट ट्रान्सफर होऊ शकते. हा चहा थंड होणार आहे, झाकण ठेवलेलं आहे, पण या स्टीम बाहेर जाणार नाही आहे, ठीक आहे ना. सो त्याच्यामुळे इथून हीट फक्त बाहेर जाईल, ठीक आहे ना, बाय कनेक्शन मेथड जाईल किंवा कंडक्शन मेथड जाईल, ठीक आहे, फक्त हीट जाईल. पण याच्यातल्या स्टीम्स ज्या आहेत, या अशा स्टीम्स या मात्र याच्यामध्ये आलो नाही आहेत बाहेर जाण्यासाठी. सो ही सिस्टीम जी झाली, ही झाली क्लोज सिस्टीम. आणि याच्यामधून स्टीम्स पण बाहेर जातात, म्हणजे मॅटर पण बाहेर जाते आणि हीट ऑफकोर्स बाहेर जाणार आहे. सो ही झाली ओपन सिस्टीम. अँड दिस इज कॉल्ड आयसोलेटेड सिस्टीम. अँड वाय दिस इज कॉल्ड आयसोलेटेड सिस्टीम, दिस इज थर्मस. याच्यामधून हीट पण होत नाही, ॲज वेल ॲज मॅटर जाण्याचा काही चान्सेस नाही, झाकण लावलेलं आहे, ठीक आहे ना. सो दीज आर द सिस्टीम्स. ओके, सो व्हॉट इज थर्मोडायनामिक सिस्टीम, व्हॉट इज थर्मोडायनामिक प्रोसेस, ओके, आणि व्हॉट इज द क्लासिफिकेशन ऑफ थर्मोडायनामिक सिस्टीम हे आपण पाहू. ओके, सो नोट करून घ्या एकदा फास्ट, ठीक आहे ना. पॉज करून नोट करून घ्या, हे क्लीन होतं आहे, ठीक. तर इथे कधी एक तुम्हाला एक डायग्राम काढायला सुद्धा येऊ शकतो क्वेश्चन्स, की यार या सिस्टीमची डायग्राम काढा, ठीक आहे ना. सो डायग्राम एकदम इझिली काढता येते याची. असे 3 बॉक्स दाखवायचे, ठीक आहे ना. तर मी डायग्रामवरूनच तुम्ही ओळखून दाखवायचं की यातली कोणती सिस्टीम कोणती आहे, ठीक. तर ही आहे, इथे ॲरो दाखवतो आहे हीट, मॅटर, इथे फक्त हीट आणि इथे काहीच नाही, ठीक आहे ना. तर दिस इज ए, दिस इज बी,
अँड दिस इज सी. सो तुम्हाला कमेंट्समध्ये टाकायचं आहे की ए कोणती सिस्टीम आहे, बी कोणती सिस्टीम आहे आणि सी कोणती सिस्टीम आहे ना. सो गमतीशीर होतं. ठीक आहे. सो इझिली तुम्ही सांगू शकता आता. ओके. सो सेट करतो याला. ठीक. द नेक्स्ट टायटल इज थर्मोडायनामिक प्रोसेस. ठीक आहे ना. सो व्हॉट इज थर्मोडायनामिक प्रोसेस? डायनामिक प्रोसेस. ओके. सो थर्मोडायनामिक प्रोसेस हा एकदम छोटासा आहे, पण मात्र आपल्याला याला डिटेलमध्ये पुढे शिकावं लागणार आहे. ठीक आहे ना, इन फ्युचर. सो काय आहे द थर्मोडायनामिक प्रोसेस? डेफिनेशन्स लिहून देतो मी तुम्हाला. दी थर्मोडायनामिक प्रोसेस is the process in which thermodynamic states ठीक है. thermodynamic states means PVT, pressure, volume and temperature of system changes. ठीक आहे ना. सो थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे अशी कुठलीही प्रोसेस असू शकते. ठीक आहे ना, की ज्या प्रोसेसमध्ये तुमच्या सिस्टीमचे थर्मोडायनामिक स्टेट हे काय व्हायला पाहिजे, तर हे चेंज व्हायला पाहिजे. थर्मोडायनामिक स्टेट काय व्हायला पाहिजे, चेंज व्हायला पाहिजे. सो अशा प्रोसेसला आपण म्हणूया थर्मोडायनामिक प्रोसेस. ओके. ठीक. आता केला एकदा समजून घेऊया आपण. ओके. की एक असं सिस्टीम आहे, यामध्ये तुम्ही थोडंसं लिक्विड भरा. ठीक आहे. वॉटर भरला आपण नेहमीप्रमाणे. ठीक आहे. आणि याच्यावर काय केलं मी, एक असं झाकण ठेवलं आहे. ठीक आहे ना, लीड. आणि हे जे लीड आहे, हे लीड मुव्हेबल आहे, वर जाऊ शकतं. आता काय केलं आपण, याला इथे हीट येते वॉटरला. ओके. सो वॉटरला हीट दिल्याने सगळ्यात आधी काय होईल, वॉटर जर का आपण हीट केलं तर सगळ्यात आधी काय होईल, सो वॉटर टेम्परेचर वाढेल. ठीक आहे. वॉटरचं टेम्परेचर वाढेल. ठीक आहे. येस. ह्या ज्या थर्मोडायनामिक स्टेट्स आहेत, या थर्मोडायनामिक स्टेट्समधलं टी इन्क्रीज झाला. ठीक. मग काय होईल, टेम्परेचर वाढले, या वॉटरची एक वेळ अशी येईल की तो बॉइलिंग पॉईंटला पोचेल. या बॉइलिंग पॉईंटला त्याची स्टेट चेंज होईल, तो स्टीममध्ये होईल. ओके. स्टीममध्ये कन्वर्ट झाला तर इथे मी व्हाईट कलरमध्ये अशा स्टीम दाखवतो आहे. ठीक आहे. ह्या स्टीम्स करतील, ह्या स्टीम्स प्रेशर एक्सर्ट्स करतील वॉल्सवर, ऑन वॉल्स. सो ह्या ज्या स्टीम्स आहेत, ह्या स्टीम्स या वॉलवर, या कंटेनरच्या झाकणावर सुद्धा काय करतील, प्रेशर एक्झर्ट करतील. सो लक्षात घ्या की या ठिकाणी सिस्टीमने प्रेशर अप्लाय केलं, म्हणजे सिस्टीमचं प्रेशर पण चेंज होऊ राहिलं. देखील आय डोंट, म्हणजे आपण त्याच्यानंतर विचार करणार आहोत, पण प्रेशरमध्ये पण चेंज झाला. यस ऑर नो. मग हे जे प्रेशर आहे, हे प्रेशरमुळे हा जो लीड आहे, हा लीड वर सरकेल थोडा. ठीक आहे ना, हा इथे डिस्प्लेस पोझिशनला इथे. त्याच्यामुळे इथलचं व्हॉल्यूम वाढेल. यस ऑर नो. ठीक आहे ना. म्हणजे या प्रेशर एक्झर्ट झाल्यानंतर, प्रेशर एक्झर्ट झालं की व्हॉल्यूमचा इन्क्रीज होईल. म्हणजे इथे विचार केला तर थर्मोडायनामिक स्टेट्समध्ये व्हॉल्यूमसुद्धा काय व्हायला, इन्क्रीज होऊ राहिला. यावर म्हणजे ही जी हीट देण्याची जी प्रोसेस आहे, ठीक आहे ना, इथे ही जी हीट देण्याची प्रोसेस आहे, ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये या वॉटरच्या, म्हणजे या सिस्टीमच्या थर्मोडायनामिक स्टेट्स चेंज व्हायला. ओके. सो ही प्रोसेस आहे, या प्रोसेसला आपण थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणतो. ओके. हे खूप सिंपल, म्हणजे हे लक्षात ठेवण्यासाठी तरी खूप सोपं आहे. ठीक आहे. थर्मोडायनामिक प्रोसेस कशाला म्हणायचं, थर्मोडायनामिक प्रोसेस एकदम सिंपल पार्ट आहे. थर्मोडायनामिक प्रोसेस अशी असते की ज्याच्यामध्ये थर्मोडायनामिक स्टेट ऑफ द सिस्टीम चेंजेस होतात. याला तुम्ही अशा पद्धतीने एक्सप्लेन करा, किंवा याला काही फारसं एक्सप्लेनेशनसाठी येत नाही. तुम्हाला जर का मी हे जे दिलं, हे जर का डिटेलमध्ये लिहायचं असेल तर तुम्ही कागद पेन घ्या आणि लिहायला सुरुवात करा. मी डिटेक्ट करतो. वॉटर इन व्हेसल लिहा खाली, हे डेफिनेशन लिहिल्यानंतर खाली लिहा. वॉटर इन व्हेसल विथ लीड, LID, water in vessel with lead is heated, comma, its temperature increases, ठीक है ना, temperature increases. After some time it boils, and steam exert pressure on lead. So lead displays to increase the volume. Thus we can describe the state of system by using temperature, pressure and volume as its variable. For example, thus we can describe the state of system by using temperature, pressure and volume as its variable. So या गोष्टीमध्ये त्याच्या तीन गोष्टी ज्या आहेत
ठीक आहे ना, तर त्या चेंज होताना दिसतात या प्रोसेसमध्ये. ठीक आहे ना. सो अशा ज्या प्रोसेस आहेत त्याच्यामध्ये थर्मोडायनामिक स्टेट्स चेंज होत आहेत, त्यांना आपण म्हणतोय थर्मोडायनामिक प्रोसेसेस. सो थर्मोडायनामिक स्टेट्स व्हेरिएशन्स वगैरेबद्दल आपण आणखी पुढे डीपमध्ये चर्चा करणार आहोत. ओके, सो इज दॅट क्लिअर? सो याला पण तुम्ही व्यवस्थित नोट घ्या. ठीक. ओके, सो हे तुम्हाला दिसत असेल आता. तर इथे थर्मोडायनामिक प्रोसेस अँड सिस्टीम, सो हा पार्ट आपण इथे फिनिश केला आहे. ओके, सो हे तुम्हाला दाखवलं आहे पर्यंत, आणि हे थर्मोडायनामिक प्रोसेसची डेफिनेशन, ठीक आहे ना, ही पण आपल्या आता इथे संपली झाली शिकून. ठीक आहे ना. आता आपल्याला हीटचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे आपल्याला ॲक्च्युली हे एवढा पार्ट शिकायचा आहे. ठीक आहे ना. वेन द ट्रान्सफर ऑफ टेक्स प्लेस. ओके, सो मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित, याला लक्षात घ्या. वरच्यावरच आहे हा, काही फारसं याच्यामध्ये काही वेळ जाऊ द्यायचा नाही आहे, एकदम इझी आहे हे हीट सेक्शन हा एवढा इथपर्यंत. ठीक आहे ना. हे चेंज इन इंटरनल एनर्जीपर्यंतचा हा जो सेक्शन आहे हा बिलकुल इझी आहे, याला जास्त टाईम गमवायचा नाही. मी शॉर्टमध्ये सांगतो ते लक्षात घ्या. बघा, असं आहे समजा की इथे एक कंटेनर आहे, आणि या कंटेनरला एका टेबलवर ठेवलं आहे. ठीक आहे ना, समथिंग लाईक दिस. ओके, सो याला कंटेनरवर ठेवलं आहे. ओके, याच्यामध्ये आपण काही लिक्विड पण भरलं आहे. ठीक आहे, वॉटर भरलं आहे जनरली. ठीक. तर आता आपल्यासाठी हा एवढा जो पार्ट आहे हा पार्ट आहे सिस्टीम. ठीक. आणि हे जे आहे बाकी हा पार्ट हा सगळा पार्ट हे आहे आपल्यासाठी सराउंडिंग. हे टेबल पण आपल्यासाठी सराउंडिंगमध्ये गेला. ठीक आहे ना, सराउंडिंग. विचार करूया किंवा असं कन्सिडर करूया की सिस्टीमचं टेम्परेचर TSने डिनोट केलं, आणि सराउंडिंगचं टेम्परेचर इन्व्हायरमेंट म्हटलं तर TEने डिनोट केलं. ओके, तर इथे फर्स्ट पॉईंट असा नोट करण्यासारखा आहे. बघा, जर का या दोघांचे टेम्परेचर सेम नसतील, TS आणि TE जर का इक्वल नाही आहेत, तर काय होतं, हीट एक्सचेंज चालू राहतं. ठीक आहे ना, कंटिन्यू राहील. कुठपर्यंत? टिल जोपर्यंत दोन्ही टेम्परेचर कसे होत नाहीत, सेम होत नाहीत. दोन्ही टेम्परेचर सेम होत नाहीत. ठीक. आता आपल्याला माहिती आहे, पण आता पहिला पण आपण असं नोट करूया, इथे सोपं आहे, काही विशेष गोष्ट नाही. की समजा TS, ठीक आहे ना, TS जो आहे हा TS लेस दॅन TE आहे. म्हणजे सिस्टीमचं टेम्परेचर सराउंडिंगच्या टेम्परेचरपेक्षा कमी आहे. सिस्टीमचं टेम्परेचर जर का सराउंडिंगच्या टेम्परेचरपेक्षा कमी असेल तर सिस्टीम हीट घेईल का देईल? ठीक आहे ना. सो इथून आपल्याला असं सांगता येतं की सिस्टीम आता हीट एक्सचेंज होणार आहे, पण सिस्टीम घेईल का देईल? तर सिस्टीमचं टेम्परेचर कमी आहे, सो हीट ॲब्सॉर्ब. ठीक आहे ना, बाय सिस्टीम. हीट ॲब्सॉर्ब बाय सिस्टीम. ठीक, हीट ॲब्सॉर्ब बाय सिस्टीम. सो इन दिस केस आपण जो Q घेणार आहोत, जो हीटला डिनोट करणार आहे, हा ग्रेटर दॅन 0 घेणार आहे व जास्त हीट एक्सचेंज होणार आहे. तर सिस्टीम हीट घेणार आहे, आणि सिस्टीमने घेतलं की आपण त्याला Q पॉझिटिव्ह दाखवायचा असतो. लक्षात ठेवायच्या नंतरही की Q शुड बी पॉझिटिव्ह जर का सिस्टीमने हीट ॲब्सॉर्ब घेतली तर. ठीक. सेकंड थिंग, समजा यार TS इज ग्रेटर दॅन TE आहे, तर या ठिकाणी टेम्परेचर पण जास्त झालं. सर सिस्टीम टेम्परेचर जास्त झालं, मग यातून हीट बाहेर पडेल का आपण घेतलं जाईल? सर बाहेर पडेल. जर का सिस्टीममधली हीट बाहेर पडणार असेल तर हीट टेकन आउट किंवा हीट गिवन आउट, त्याला आपण हीट गिवन ऑफकोर्स सराउंडिंग देणार आहे. हीट गिवन बाय सिस्टीम. ठीक आहे ना, हीट दिली. जर का सिस्टीम हीट दिली तर आपण काय करायचं, Qला लेस दाखवायचं. ठीक आहे, म्हणजे कसा घ्यायचा आपण, Q घ्यायचा निगेटिव्ह जर का सिस्टीमने हीट दिली तर. थर्ड थिंग की समजा या लोकांनी हीट एक्सचेंज केली आणि अगोदर टेम्परेचर सेम झालं, तर या हीट घेतला पण आणि दिल्या पण, आणि ते Qची व्हॅल्यू किती घ्यायला आपण? 0. ओके, सो याला लक्षात घ्या व्यवस्थित. जर का सिस्टीमने हीट घेतली, ठीक आहे ना, तू पॉझिटिव्ह घ्या, ॲक्सेप्ट केली तर, आणि सिस्टीमने जर हीट दिली तर Q जो आहे हा घ्यायचा आहे निगेटिव्ह, आणि ते होत नसेल तर तो ऑफकोर्स 0. ठीक आहे ना. सो एवढंच पॉईंट हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे ना. सो तुम्हाला आजचे टॉपिक समजले असतील. ठीक आहे ना. सो सेंड युअर कॉम्प्लिमेंट्स ॲज यू सेंड. ठीक आहे, तुमच्या कमेंट्समध्ये पाठवत राहा. ओके, आणि आपण पाहूया आपण काय काय शिकलो आहे. ठीक आहे ना. सो एकदम सिंपल गोष्टी आपण आज लक्षात घेतल्या आहे. पहिली गोष्ट होती की कशाला म्हणतो, थर्मोडायनामिक सिस्टीम, थर्मोडायनामिक्स. ओके, thermodynamic system. Then what is surrounding? What is surrounding? What is
सराउंडिंग कशाला म्हणायचं, ठीक. आणि त्याच्यानंतर पाहिला टाईप्स किंवा क्लासिफिकेशन, ठीक आहे ना. क्लासिफिकेशन अँड त्याच्यानंतर प्रोग्रामिंग प्रोसेस ओके. आणि थर्मोडायनामिक प्रोसेसेस नंतर आपण पाहिलं की जी हीट चेंज आहे, ठीक आहे ना, ही हीट एक्सचेंज ही केव्हा पॉझिटिव्ह, केव्हा निगेटिव्ह आणि केव्हा झिरो घ्यायची, ठीक आहे. सो एवढा स्टडी तुम्ही आज केला आहे, ठीक आहे. होप्स तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असतील, ठीक. सो हॅव फन, खूप स्टडी करा. बोर्डची एक्झाम जरी ऑनलाईन होणार असली तरी ती म्हणजे होईल किंवा नाही सांगता येत नाही. बोर्डचा अभ्यास करा आपल्याला, ठीक आहे. कारण की ऑनलाईन जरी असलं तरी पण असं की आपण एका क्लासवर बसून तर त्याचे एक्झाम्सचे क्वेश्चन सोडवणार नाही होत गुगल घेऊन, ठीक आहे ना. सो ऑनलाईन जरी असले तरी पण तुम्हाला मे बी सेंटरवर बोलायला जाऊ शकतं किंवा घरी बसून जरी द्यायची असली तरी पण एक्झामची स्टडी करायला पाहिजे. बट बोर्ड हे आपल्यापैकी बऱ्याचशा मुलांचं टार्गेट नाहीच आहे. तो नीट JEE CET सारखे एक्झाम्स आपल्याला द्यायचे आहेत, त्या मात्र प्युअरली अभ्यासाच्या बेसिसवरच होतील. सो बी केअरफुल अँड डू स्टडी हार्ड, ठीक आहे. सो टेक केअर, गुड नाईट.